मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात काही लाभार्थी असे आहेत की बघा त्यांना इन्कम सर्टिफिकेट किंवा दुसरं कागदपत्र म्हणजे रेशन कार्ड अपलोड करायचं सांगितलं, म्हणजे उत्पन्नाचं जे प्रमाणपत्र आहे तर ते यावेळेस अपलोड करायचं सांगितलेलं आहे. मी तुम्हाला त्यांचं फॉर्मचे स्टेटस पण आता दाखवणार आहे आता याच व्हिडिओमध्ये. आणि असं जर तुमच्या बाबतीत घडलं असेल तर नेमकं काय करायचं त्या संदर्भात पण तुम्हाला अगदी कमी शब्दामध्ये माहिती सांगणार आहे. काल पण आपण अशाच पद्धतीने एक मुद्दा घेऊन आलो होतो, तो म्हणजे काय, जर आधार कार्ड जर एखाद्या लाडक्या बहिणीला जर क्लिअर कट तिथे अपलोड झालं नसेल, त्याच्यामध्ये तुमचा स्पष्ट चेहरा दिसत नसेल किंवा काही अडचण असेल, नाव मिसमॅच होत असेल किंवा इतर म्हणजे मेलच्या जागी फिमेल झाला असेल किंवा फिमेलच्या जागी मेल लिहिलेला असेल, तर अशा पद्धतीने त्यावेळेस काय होतं की तुमचं आधार कार्ड जे आहे परत तुम्हाला अपलोड करायला सांगितलं जातं. त्याचप्रमाणे आज बघा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला यावेळेस रेशन कार्ड किंवा उत्पन्नाचं सर्टिफिकेट काही लाभार्थ्यांना अपलोड करायचं सांगितलेलं आहे. तर ते कुठे अपलोड करायचं आहे आणि हे कधी कळणार आपल्याला, म्हणजे फॉर्म तर मंजूर दिसतो अप्रूव्हल, तरी देखील अशा गोष्टी विचारल्या जातात. किरकोळ गोष्टी आहेत, या जर तुम्ही वेळेवर जर सुधारणा केल्या तर तुम्हाला पुढे लाभ जो आहे तो सुरळीत चालू होऊ शकतो. तर बघा पहिला प्रश्न की यावेळेस रेशन कार्ड किंवा उत्पन्नाच्या सर्टिफिकेटमुळे कुणाचा लाभ बंद झाला आहे का? खास करून मार्च आणि एप्रिलचा हप्ताच म्हणतोय मी, परत सांगतोय तुम्हाला, हा हप्ता काही लाभार्थ्यांचा बंद झाला आहे का? काल एक नवीन कारण सांगितलं होतं मी, आधार कार्डमुळे लाभ बंद होतोय, तर काही लाभार्थ्यांनी म्हटलं बघा सर अशा पण कारणामुळे लाभ बंद होतोय, तर ते तुमचं खरं आहे, परंतु लक्षात ठेवा यामध्ये दुरुस्ती करता येते, त्यामुळे जास्त चिंता करायची गरज नाही. तर त्याच पद्धतीने काही लाभार्थ्यांना जे आहे रेशन कार्डमुळे यावेळेचा मार्च आणि एप्रिलचा लाभ आलेला नाही. आता ऑब्व्हियसली तो पुढे पेंडिंग लाभ मिळेल का? तर उत्तर आहे नाही मिळणार, पण लवकर जर तुम्ही रेशन कार्ड अपलोड केलं तर तुम्हाला पुढे लाभ चालू होईल सुरळीतरित्या. आणि काही लाभार्थ्यांना उत्पन्नाचे सर्टिफिकेट देखील अपलोड करायचे सांगितलेलं आहे. पहिल्यांदा आपण जे आहे डायरेक्ट जे आहे त्याचा पुरावा पाहू की कोणत्या अशा लाभार्थ्यांना सांगण्यात आलेलं आहे. तर इथे बघा अगदी स्क्रीनशॉट लावलेला आहे मी त्या लाभार्थ्यांचाच. तर त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं त्यांच्या रिमार्क्सचं स्टेटस जर आपण पाहिला तर रिमार्क्सचं स्टेटस कसं चेक करायचं या संदर्भात आपल्या चॅनलवर व्हिडिओ झालेला आहे. सर्व या चॅनलच्या लाभार्थ्यांचा लाभ चालू करण्यासंदर्भात जेवढी आपल्या या चॅनलच्या द्वारे तुम्हाला मदत करता येईल तेवढ्या पद्धतीने आपण मदत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. बघा काही लाडक्या बहिणींना बघा जेव्हा त्यांनी फॉर्म भरला तर तेव्हा त्यांना अप्रूव्हल झालं होतं आणि बऱ्यापैकी असं बऱ्याचशा लोकांना म्हणून तर 2,46,00,000 लाभार्थ्यांना लाभ मिळाला. पण बघा नंतर मग तुम्हाला माहिती आहे की कसा लाभ बंद झाला आणि ते चुकीच्या पद्धतीने जे काही गोष्टी घडत आहेत की माझ्या मते एकदाच लाभ देतानाच विचार करायला पाहिजे होता, पण झालं असू नाही त्या घडू नाही त्या गोष्टी घडल्या. डिस्ट्रिक्ट लेवलला यांचा फॉर्म पहिल्यांदा अप्रूव्हल दिसतो आहे, पण जे पेंडिंग दिसत होता विलेज लेवलला आणि वार्ड लेवलला पेंडिंग, बरेचसे लाभार्थी असे आहेत की त्यांचा अजूनही लाभ पेंडिंग दिसतो. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका की एकदा पेंडिंगच्या नंतर परत प्रोव्हिजनली रिजेक्ट येईल का सर, तर येतं असं, पण जर तुम्ही कागदपत्रे योग्य भरले असतील तर मग तुम्हाला योग्य अपलोड केले असेल तर काळजी करायची गरज नाही. मग आता काय झालं, यांना विलेज लेवल पेंडिंग दाखवू लागलं, तर मग विलेज लेवल पेंडिंग जे आहे तर पार यांचं नंतर काही महिन्याच्या नंतर परत ते हे झालं, चेक केलं गेलं, म्हणजे प्रोव्हिजनली लेवलला बरं का, तर तिथे त्यांनी रिजेक्ट केलं. बघा हे बघा तिथे अगदी स्पष्ट तुम्ही बघू शकता, बघा पुराव्यासहित दाखवलं विलेज लेवलला म्हणजे प्रोव्हिजनली त्यांनी रिजेक्ट करून टाकला. म्हणजे एक काळी जो फॉर्म विलेज लेवलला म्हणजे प्रोव्हिजनली लेवलला, विलेज लेवल म्हणजेच प्रोव्हिजनली लेवलला तो पेंडिंग होता, तर त्यांनी चेक केल्याच्या नंतर पेंडिंग म्हणजे प्रलंबित होता, मग तिथला अधिकारी त्याच्या डेस्कवरचा जी माहिती बघतो आणि काय करतो, काही जास्त विचार करीत नाही, रिजेक्ट करून टाकतो. तर थोडं जरा अधिकाऱ्यांनी पण कळायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे की एखाद्या लाडक्या बहिणीचा लाभ बंद ज्यावेळेस आपण करतो तर त्या 1,500 रुपयाच्या आधारावर त्या लाडक्या बहिणीचं काही नियोजन असतं आर्थिक, तर इतकं एखाद्या गोरगरीब लाडक्या बहिणीचा लाभ बंद करणं इतका सोपा नसतो. तर ही बाब पण अधिकाऱ्यांनी जेव्हा ते प्रोव्हिजनली रिजेक्ट करतात पटकन, तर थोडी जरा गोष्ट विचार करा की आपल्या एका क्लिकमुळे साधारण काही किरकोळ चुकीमुळे, समजा एखाद्या लाडक्या बहिणीचं आधार कार्ड स्पष्ट अपलोड केलेलं आहे, थोडंसं कुठेतरी ब्लर झालेलं आहे, तर तेवढ्यामुळेच लगेचच त्या लाडक्या बहिणीचा लाभ बंद करायचा. एक तर त्या लाडक्या बहिणीने जर फॉर्म ॲप्लिकेशनद्वारे भरला असेल तर कायमचा लाभ त्यांचा बंद होऊ शकतो. तर ही बाब पण माझ्या मते जरा प्रशासनाने समजून घ्यायला पाहिजे. तर प्रोव्हिजनली यांचं रिजेक्ट झालं तर यांना सांगितलं बघा प्लीज अपलोड इन्कम सर्टिफिकेट. इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्नाचे दाखला. आता उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही उत्पन्नाचं हमीपत्र जे आहे ते अपलोड करू शकता. कुठे करू शकता, तर याच्या वरी जे असतं बघा, याच्या वरी जे आहे म्हणजे याच्यावर या रिमार्कच्या वरीचे असं पेज असतं बघा तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करण्याचं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हमीपत्र नावाचं जे आहे इथे बघा
तुम्हाला दाखवतो अगदी स्पष्टपणे. जर उत्पन्नाचा दाखला जर त्यांनी विचारला असेल तर कुठे अपलोड करायचा ते सांगवलं बरं का. हे बघा, ॲप्लिकेंट हमीपत्र म्हणजे हमीपत्र म्हणजेच काय, सोयी घोषणापत्र. तर इथे तुम्ही इन्कम सर्टिफिकेट पण टाकू शकता. व्ह्यू फाईलवर क्लिक करायचं आणि तिथे तुम्ही अपलोड करायचं. पण एक गोष्ट इथे शासनाने समजून घ्यायला पाहिजे, प्रशासनाने याच्याबद्दल थोडी दखल घ्यायला पाहिजे. काही लाडक्या बहिणींना कागदपत्रे अपलोड करता येत नाहीत. जेव्हा तुम्ही रिजेक्ट करता ना, तर अपलोड करण्याचं बटन पण ओके ते चाललं पाहिजे. त्या लाडक्या बहिणीला अपलोड करता आली पाहिजे तिथे फोटोकॉपी, पण करता येत नाही. तर त्यामुळे ते जर काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना हात जोडून विनंती आहे, ताई तो प्रॉब्लेम कृपया करून तुम्ही अधिकाऱ्यांना सांगा आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. कारण की काय व्हायलं आहे की लाडक्या बहिणी याच्यावर क्लिक करायला चालल्यात पण ते क्लिकच होत नाही. तर ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे, याची दखल घ्यायला पाहिजे. तर इथे आपल्याला इन्कम सर्टिफिकेट किंवा हमीपत्र अपलोड करायचं आहे. अशाच प्रकारे बघा, एका फॉर्मला 2-2 कारणाचे किंवा 2-2 प्रकारचे जे आहेत एरर येऊ शकतात का. म्हणजे आता बघा, यांना काय विचारलं की इन्कमचे आहे उत्पन्नाचं सर्टिफिकेट पण तुम्ही अपलोड करा, पण यांना सोबत रेशन कार्ड पण अपलोड करायचं सांगितलेलं आहे. बघा, यांना रेशन कार्डची देखील प्रत अपलोड करायला सांगितले. बघा, प्लीज अपलोड इनर फर्स्ट पेज ऑफ रेशन कार्ड, म्हणजे रेशन कार्डचं पहिलं पेज जे आहे तर ते इथे अपलोड करायचं सांगितलेलं आहे. पण माझी सर्वांना विनंती आहे की दोन्ही साईडचं फ्रंट आणि बॅक दोन्ही साईडचं पण तुम्ही अपलोड करायचं आहे. आता मी ते कसं करायचं ते पण त्याच्याबद्दल पण बोलूयात आपण. पण रेशन कार्ड पण देखील यांना अपलोड करायचं सांगितलेलं. आता कुठे रेशन कार्ड अपलोड करायचं आहे तर त्याबद्दल एकदा आपण बोलूयात. बघा, तर रेशन कार्ड इथेच बघा, ह्या डॉक्युमेंट्समध्येच म्हणजे अपलोडेड डॉक्युमेंट्समध्ये आपण जर खाली आलो तर इथे आपल्याला तो पर्याय दिसतो आहे. बघा इथे बघा ऑरेंज रेशन कार्ड किंवा येलो रेशन कार्ड. ऑरेंज किंवा येलो रेशन कार्ड जे कोणतं जे असेल तुमच्यापैकी दोन्हीपैकी कोणतं, तर त्याची फ्रंट कॉपी जी आहे बघा, फ्रंट बरं का, फ्रंट म्हणजे पहिला त्याचा जे काही पुढचा भाग आहे, बरोबर, पहिलं पेज जे आहे तर ते इथे व्ह्यू फाईलला क्लिक करून इथे अपलोड करायचं आहे. आणि त्याची बॅक साईड जी आहे तर ती तुम्हाला इथे करायची आहे. पण त्याचं मधलं जे पहिलं पेज आहे तर ते आलं पाहिजे स्पष्ट, त्याच्यावर तुमचं नाव दिसलं पाहिजे बरं का. असं नाही की कसं तरी तुम्ही फोटो काढला आणि त्याला अपलोड करून, त्याच्यावर अगदी क्लिअर कट त्या फॅमिलीमध्ये तुमचं नाव दिसलं पाहिजे. आणि त्याच्याहीपेक्षा ही माहिती तुम्हाला कोणी सांगणार नाही, तुमच्या रेशन कार्डचा नंबर पण त्याच्यामध्ये अगदी स्पष्ट दिसला पाहिजे. जर नंबर देखील क्लिअर दिसला नाही तरी देखील फॉर्म रिजेक्ट होतो बरं का. एवढ्या बारीक गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलो, जेणेकरून तुम्ही काळजी घ्या आणि तुमचा लाभ जो आहे तो परत बंद नाही झाला पाहिजे याची तुम्ही देखील काळजी घ्या. असं नका म्हणू की सर कोणीच सांगितलं नाही, बरोबर, फक्त हप्ता कधी येणार एवढीच माहिती नाही, तर तुमचा लाभ कसा सुरू राहील याबद्दल अगदी वेगवेगळी माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मिळत असते. बघा, तर तुम्हाला कळालं असेल की यावेळेस मार्च आणि एप्रिलचा हप्ता काही लाभार्थ्यांना फक्त आणि फक्त रेशन कार्ड अपलोड न केल्यामुळे पण जे मिळालेलं नाही. काही लाभार्थ्यांना उत्पन्नाचं सर्टिफिकेट अपलोड नाही केलं म्हणजे उत्पन्नाचा दाखला अपलोड नाही केला म्हणून त्यांना लाभ मिळाला नाही. तर अशा लाभार्थ्यांना जर पहिल्यांदाच अशा प्रकारच्या रिमार्क्समध्ये जर का अडचण येत असेल तर त्यांना तो जो काही हे आहे म्हणजे अपलोड करण्याचा जो पर्याय आहे व्ह्यू फाईल हा, यावर क्लिक केल्यावर लगेच त्यांना अपलोड करता येईल. पण काही लाभार्थ्यांनी एकदा त्याच्यामध्ये अपलोड केले होतं म्हणजे फार महिन्यापूर्वी किंवा एका वर्षापूर्वी किंवा आपण एकदा जर केलं असेल तर दुसऱ्यांदा जर त्यांना परत अशा प्रकारचा जर शेअर आला असेल की परत अपलोड करा, तर तेव्हा त्या लाडक्या बहिणींना व्ह्यू फाईलवर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे कागदपत्रे अपलोड करता येत नाहीत. तिथे टेक्निकल एरर येतो आहे. त्यामुळे प्रशासनाला विनंती आहे की काही हा वेबसाईटवर जर का प्रॉब्लेम असेल तर हा सॉल्व्ह करा. एक तर बघा, ॲप्लिकेशनहून जर अशा लाडक्या बहिणींना जर काही अडचण येत असेल तर त्या लाडक्या बहिणीला तर काहीच करता येत नाही. तर त्या लाडक्या बहिणीला पण जे आहे वेबसाईटवर मोबाईलच्याद्वारे काहीतरी बॅक विंडो ज्याला आपण म्हणूयात तर तशी ओपन करा, जेणेकरून त्या लाडक्या बहिणीला पण पात्र असून जर काही लाभ जर कोणत्या कारणामुळे थांबला असेल तर त्या लाडक्या बहिणीला पण कळायला पाहिजे की कशा पद्धतीने माझा लाभ मला चालू करता येईल. कारण महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला गेल्याच्या नंतर कळतं की आमच्याकडे काय नाही, फक्त आम्ही तुम्हाला वाचून दाखवू शकतो कोणत्या कारणामुळे तुमचा लाभ बंद झाला आहे. मग नेमका त्या लाडक्या बहिणीने आता जायचं कुठं. आणि जेव्हा ती लाडकी बहीण त्या लाडक्या बहिणीकडे पासवर्ड आहे, ID आहे, लॉग इन होती तरी देखील फाईल अपलोड होत नाही, तर ती चूक कुणाची आहे, तर ती चूक प्रशासनाची आहे. त्यामुळे एडिट करण्याचा जो ऑप्शन आहे तर तो व्यवस्थितरित्या सुरळीत चालावा एवढी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे. आणि लाभार्थ्यांना पण विनंती आहे, जर या किरकोळ कारणामुळे तुमचा लाभ थांबला असेल तर मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे रेशन कार्ड कुठे अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर जे आहे तुम्ही एकदा अपलोड केलं, सबमिट केलं तर त्यानंतर तुमचं परत जे आहे लाभ सुरळीत परत चालू होण्याची शक्यता ही अधिक आहे. अशा प्रकारे झालेले आहेत बऱ्याचशा लाभार्थ्यांचे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, काही अडचण असेल तर नक्की तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.